आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी अंकिता पवार. स्मार्ट न्यूज बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भेट 1 कोटी मोलाची, पुन्हा चर्चा माजी मुख्यमंत्र्यांची. सामान्य राखीवतेच्या वार्डांमध्ये बहुरंगी लढतीचे चित्र. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जामिनावर मुक्तता. शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरूच ठेवणार. मतदानाच्या वेळेत 1 तासाची वाढ. पिझ्झा बस्ट रेस्टॉरंटचे बेळगावात थाटात उद्घाटन. महापालिकेत मराठी उमेदवार निवडून आणण्याचे आवाहन. दिनांक 27 ते 29 पर्यंत MK नंबियार स्मृती मुटकोर्ट स्पर्धा. उजगावात स्वागत कमानीवरील मराठी अक्षरे हटविण्याचा प्रयत्न. शहरातील संवेदनशील भागात पोलिसांचे पथसंचलन. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अण्वेकर गोल्ड. अण्वेकर गोल्ड 88438863. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा 5 दिवसांच्या मालदीव दौऱ्याहून परतल्यानंतर त्यांना 1 कोटी रुपयांची टोयोटा हायब्रिड कार भेट मिळाली आहे. ही नवीन टोयोटा वेलफायर कार येडियुरप्पा 2023च्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राज्याचा दौरा करण्यासाठी वापरणार आहेत, अशी माहिती मिळत आहे. येडियुरप्पा सोमवारी मालदीवहून परत आले तेव्हा त्यांना घरी नेण्यासाठी केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक नवीन पांढरी टोयोटा वेलफायर कार थांबली होती. या भेटीच्या संदर्भात गौड बंगाल गुप्तता बाळगण्यात आलीये, तरी देखील याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. येडियुरप्पा यांनी 26 जुलै रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर बसवराज बोम्मई मुख्यमंत्री झाले आहेत. आगामी निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी येडियुरप्पा राज्यभरात दौरे करण्यासाठी प्रवासासाठी या कारचा वापर करतील असं म्हटलं जातंय. या नवीन पेट्रोल हायब्रिड टोयोटा वेलफायर कारची नोंदणी मैत्री मोटर्स हा ऑटोमोबाईल सेल्फ बिझनेस शिवमोगा जिल्ह्यात येडियुरप्पा यांच्या कुटुंबाचा आहे. अधिकृत RTO रेकॉर्डनुसार येडियुरप्पा आणि त्यांचे कुटुंब मालदीवला सुट्टीवर जाण्याच्या 2 दिवसाआधी 26 ऑगस्टला दक्षिण बेंगळूर RTO मध्ये कारची नोंदणी झाली होती. त्यामुळे राजीनाम्यानंतर त्यांना मिळालेली ही कोटी मोलाची भेट चर्चेचा विषय ठरली आहे. सामान्य राखीवतेच्या वार्डांमध्ये बहुरंगी लढतीचे चित्र. बेळगावातील मराठी भाषिकांच्या अस्मितेचा मानबिंदू असलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आता वातावरण तापू लागले आहे. उमेदवारांच्या भाऊगर्दीमुळे अनेक वार्डांमध्ये हालचाली गतिमान झाल्या आहेत. आपल्या वार्डासाठी आपणच योग्य उमेदवार आहोत असा दावा करणारी मंडळी आता इतरांच्या माघारीसाठी धावपळ करीत आहेत. सामदाम दंडभेद अशा मार्गांचा अवलंब करून माघारीचे गणित साधण्यासाठी आता काही काळ शिल्लक राहिला आहे. त्यामुळे वार्डांमध्ये हालचाली गतिमान झाल्याचे चित्र दिसत आहे. या खेपेस मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. विशेषतः सामान्य गटांच्या उमेदवारीमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्या ठिकाणी माघारीचे दबाव तंत्र वाढले आहे. बुधवारी अर्ज माघारीचा पहिला दिवस होता. गुरुवारी याबाबत चित्र स्पष्ट होणार असून अनेक ठिकाणी बहुरंगी लढती होणार असल्याचे दिसून येत आहे. महानगरपालिकेच्या 58 वार्डांच्या निवडणुकीसाठी 519 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. या उमेदवारी अर्जांची छाननी मंगळवारी झाली. विविध ठिकाणी निवडणूक कार्यालयांमध्ये उमेदवारांच्या समक्ष अर्जांची छाननी करण्यात आली. 468 अर्ज वैध तर 7 अर्ज अवैध झाले. 44 जणांनी 2 अर्ज दाखल केले होते. नारायण राणे यांची जामिनावर मुक्तता. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वादग्रस्त विधान केल्यामुळे राज्यात वातावरण चांगलेच तापले होते. शिवसेनेने नारायण राणे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे पडसाद राज्यात अनेक ठिकाणी उमटले. अनेक ठिकाणी शिवसेना भाजप नेते आमने सामने आले. राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आली. नारायण राणे यांना महाडच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. तसेच राणे यांना महाडच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला. राणे यांच्या वकिलांनी प्रकृती अस्वस्थतेचे कारण देत न्यायालयाकडे जामिनासाठी आवाहन केले होते. 15,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर नारायण राणे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. भविष्यात अशी वक्तव्य कधीच करणार नाही अशी हमी न्यायालयाने राणे यांच्याकडून लेखी कागदोपत्री लिहून घेतल्याचे समजत आहे. तरी सुद्धा पोलिसांनी राणे यांना 7 दिवसाची पोलीस कोठडीची मागणी केली होती. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेले वादग्रस्त वक्तव्यामुळे पुणे, रायगड, नाशिक या ठिकाणी पोलिसांकडे अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. नारायण राणे यांच्या विरोधात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. राणे यांच्या वादग्रस्त विधानामुळे अनेक ठिकाणी तोडफोडीच्या घटना घडल्या. तसेच पोलीस, भाजप तसेच शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचे चित्र दिसून आले आहे. शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरूच ठेवणार. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार आहे. या संदर्भात येत्या दिनांक 31 रोजी तुमकुर येथे शेतकऱ्यांची व्यापक बैठक घेण्यात येणार आहे. त्यामध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे, अशी माहिती कर्नाटक राज्य रयत संघटना आणि हसिरू सेने संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर कोडिहल्ली यांनी पत्रकार परिषदेत दिली. शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आपले आंदोलन करून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु सरकार आपल्या राजकारणाच्या मुद्द्यांवरून अद्यापही शेतकऱ्यांकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. अशा वेळी आंदोलन सुरू ठेवून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. मतदानाच्या वेळेत 1 तासाची वाढ. बेळगाव महापालिकेसाठी मतदानाची वेळ 1 तासाने वाढवण्यात आली आहे. यासाठी 3 सप्टेंबरला मतदान होणार असून यापूर्वी ही वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 5 पर्यंत होती. यामध्ये आता 1 तासाने वाढ करण्यात आली आहे. ही वेळ आता सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत असणार आहे. कोरोना काळात सोशल डिस्टन्स राखण्यात यावे यासाठी ही वेळ वाढविण्यात आली आहे. बेळगाव महापालिकेच्या 58 प्रभागांसाठी निवडणूक होत आहे. त्याचबरोबर सौंदत्ती नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 23 आणि रायबाग पंचायतीच्या प्रभाग क्रमांक 9 साठी पोटनिवडणूक होणार आहे. ही निवडणूकही 3 सप्टेंबरलाच होणार आहे. या तीनही निवडणुकीसाठी 1 तासाची मतदानाची वेळ वाढवण्यात आली आहे. जिल्हाधिकारी MJ हिरेमठ यांनी मंगळवारी हा आदेश काढला. पिझ्झा बस्टर रेस्टॉरंटचे बेळगावात थाटात उद्घाटन. पिझ्झा बस्टर या देशातील नामांकित फ्रँचायझी रेस्टॉरंटचे उद्घाटन अनकोळ क्रॉस येथील प्रशस्त अशा वास्तूत संपन्न झाले. आमदार महांतेश कवटगीमठ यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली हा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. यावेळी रोटरीचे माजी प्रांतपाल आनंद कुलकर्णी, हाल सिद्धनाथ साखर कारखान्याचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक सुकुमार पाटील बुदिहाळकर, वीरशैव बँकेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक सूर्यकांत पाटील बुदिहाळकर उपस्थित होते. यावेळी पिझ्झा बस्टरचे महारुद्र पाटील, सरलाताई पाटील आणि अमरदीप पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ओमप्रकाश कोयटे यांनी बेळगावमध्ये पिझ्झा बस्टर सुरू केल्याबद्दल अमरदीप पाटील यांचे अभिनंदन केले. तसेच बेळगावमध्ये प्रथमच 175 रुपयात आणि 199 रुपयात 20 स्टार्टरसह अनलिमिटेड जेवण या नाविन्यपूर्ण योजनेचे कौतुक केले. अत्यल्प किमतीत दर्जेदार खाद्यपदार्थ ही खासियत असलेले पिझ्झा बस्टर बेळगाव वासियांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास रोटरीचे माजी प्रांतपाल आनंद कुलकर्णी यांनी व्यक्त केला. स्वतंत्र एअर कंडिशनर्ड पार्टी हॉल येथे उपलब्ध असून यामध्ये वाढदिवस पार्टी, गेट टुगेदर, मीटिंग्स, बीशी पार्टी घेणे सोयीचे होणार आहे. पिझ्झा बस्टर हे नवे रेस्टॉरंट दररोज सकाळी 11 ते रात्री 9 पर्यंत ग्राहकांच्या सेवेत उपलब्ध असणार आहे. अमरदीप पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. महापालिकेत मराठी उमेदवार निवडून आणण्याचे आवाहन.
महापालिका सीमा भागाचा केंद्रबिंदू असून येथील मराठी जनतेचा आवाज दडपून टाकण्याचा डाव कर्नाटकी सरकारकडून खेळला जात आहे। त्यामुळे आपल्यातील एकी आणि निष्ठेच्या जोरावर प्रत्येक वार्डात मराठी उमेदवार निवडून आणून कर्नाटकी डाव उधळून लावा असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने पत्रकाद्वारे केले आहे। महापालिका निवडणुकीसाठी मराठी भाषिकांनी मोठ्या प्रमाणात अर्ज भरले आहेत। एकेका वार्डात अनेक मराठी उमेदवार असल्यामुळे मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे। महापालिका सीमा भागाचा केंद्रबिंदू असल्याने येथील मराठी माणसाचा आवाज दडपून टाकण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकार आणि प्रशासनाने आखला आहे। त्यासाठी त्यांनी वार्डाची रचना बदलून तोडफोड करून आणि वेळोवेळी आरक्षणे लादून कार्यभाग साधण्याचा प्रयत्न केला आहे। मराठी उमेदवार, मतदार आणि कार्यकर्त्यांनी अत्यंत जबाबदारीने पुढील वाटचाल करण्याची आवश्यकता आहे। मराठी उमेदवारात एकमत करून मराठी उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन मध्यवर्ती समिती अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजीराव अस्टेकर, प्रकाश मरगाळे, ॲडव्होकेट राजाभाऊ पाटील यांनी केले आहे। दिनांक 27 ते 29 पर्यंत MK नंबियार स्मृती मूटकोर्ट स्पर्धा कर्नाटक लॉ सोसायटी संचलित RL लॉ कॉलेजच्या वतीने येत्या दिनांक 27 ते 29 ऑगस्ट या काळात राष्ट्रीय स्तरावर मूटकोर्ट म्हणजेच न्यायालय प्रात्यक्षिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धेमध्ये 5 राज्यांमधून कायदा अभ्यासक्रमाचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट SV गणाचार्य यांनी पत्रकार परिषदेत दिली। त्यांनी सांगितले की भारताचे अटॉर्नी जनरल KK वेणुगोपाल यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ या स्पर्धा दरवर्षी घेण्यात येतात। यावर्षी कोरोनामुळे या स्पर्धा ऑनलाईनच्या स्वरूपात घेण्यात येणार आहेत। यामध्ये कायद्याचा अभ्यास करणारे विद्यार्थी भाग घेणार आहेत। तसेच या स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी नामवंत कायदेतज्ञ उपस्थित राहणार आहेत। या स्पर्धांचा उद्घाटन समारंभ दिनांक 27 रोजी सायंकाळी 5:30 वाजता होणार आहे, तर सांगता समारंभ दिनांक 29 रोजी सायंकाळी होणार आहे अशी माहिती त्यांनी दिली। यावेळी लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर AH हवालदार आणि उपक्रमाच्या संयोजक प्राध्यापिका अश्विनी परब उपस्थित होते। उजगावात स्वागत कमानीवरील मराठी अक्षरे हटविण्याचा प्रयत्न। तालुक्यातील उजगाव नाक्यावर उभारण्यात आलेल्या स्वागत कमानीवर मराठी आणि कन्नड या दोन्ही भाषांमध्ये लिहिलेल्या फलकावर कन्नड अक्षरांचा आकार कमी आहे असा कांगावा करत मूठभर कन्नडिगांनी जिल्हा पंचायत प्रशासनाकडे तक्रार केल्यामुळे मराठीपेक्षा कन्नड अक्षरे मोठी करण्याचा आदेश बजावला। त्यामुळे ग्रामपंचायतीकडून मराठी अक्षरे हटविण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्याला मराठी भाषिकातून तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे। उजगाव गावच्या प्रवेश भागावर वर्षांपूर्वी उजगाव ग्रामपंचायतीने प्रवेशद्वारावर स्वागत कमान उभारली आहे। या कमानीवर उजगाव ग्रामपंचायत आणि मळेकर्णी देवस्थान यांच्या वतीने येणाऱ्या नागरिकांचे स्वागत करण्यात आले आहे। अखेर संतप्त मराठी भाषिकांनी अक्षरे बदलण्यासाठी उभारण्यात आलेले लाकडी साहित्य हटवले। त्यामुळे रात्री उशिरापर्यंत तणाव निर्माण झाला होता। मराठी अक्षरे हटवून कन्नड अक्षरे मराठीपेक्षा मोठी करण्याचा प्रयत्न केला। या प्रकारामुळे मराठी जनतेतून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। शहरातील संवेदनशील भागात पोलिसांचे पथसंचलन। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त विक्रम आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील संवेदनशील भागात मंगळवारी पथसंचलन करण्यात आले। कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबरोबरच मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात आले। मार्केट पोलीस स्थानक येथून पथसंचलनाला प्रारंभ करण्यात आला। मार्केट पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी आणि KSRP जवानांनी पथसंचलनात सहभाग घेतला होता। ACP सदाशिव कट्टी मार्केट पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळशीगिरी सहभागी झाले होते। शहरात 46 संवेदनशील ठिकाणांची नोंद करण्यात आली आहे। सदर भागातही आगामी काळात पोलिसांकडून पथसंचलन करण्यात येणार आहे। चव्हाट गल्ली, दरबार गल्ली, कामत गल्ली, खडक गल्ली, कसाई गल्ली, जालगार गल्ली, शास्त्री चौक, भेंडी बाजार, शनिवार खूट, खंजर गल्ली, भडकल गल्ली, खडे बाजार, आझाद गल्ली, मेणसे गल्ली, माळी गल्ली, टेंगिनकेरी गल्ली, चांदू गल्ली, कचेरी रोड या भागात पथसंचलन करण्यात आले। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations.
exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। 100 रुपयांच्या मुद्रांकावर खरेदी करण्यात आलेली घरे नियमित करण्यात यावीत अशी मागणी आमदार अभय पाटील यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे केली आहे। याबाबत प्रयत्न करण्याचे आश्वासन बोम्मई यांनी दिले। मुख्यमंत्री बसवराज बोम्मई रविवारी हुबळी दौऱ्यावर होते। यावेळी आमदार पाटील यांनी बेळगावात हजारो लोकांनी 100 रुपयांच्या मुद्रांकावर घरांची खरेदी केली आहे। त्यामुळे त्यांना बांधणीसाठी कोणतीही बँक कर्ज देत नाही। इतर सुविधा घेण्यामध्येही अडथळे येत आहेत। यामुळे 100 रुपयांच्या मुद्रांकावर खरेदी करण्यात आलेली घरे नियमित करावी अशी मागणी केली। मुख्यमंत्री बोम्मई यांनी यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन दिले। रोहियो कामगारांना जातीनुसार वेतन वाटप। महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत कामगारांना जातीवर आधारित पगार दिला जात आहे। गत एप्रिल पासून नवीन पद्धत लागू केल्याचे सांगण्यात येत आहे। यामुळे कामगारांमध्ये जातीची दरी निर्माण झाली आहे। परिणामी रोजगार देण्याचा सरकारचा मुख्य उद्देश बाजूला पडला आहे। एप्रिल आधी केंद्र सरकारकडून एकाच खात्यामध्ये रोहियो कामगारांचे वेतन जमा केले जात होते। आता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, सामान्य अशा 3 खात्यांमध्ये वेतनासाठी अनुदान दिले जाते। यामागे कोणते कारण आहे हे स्पष्ट करण्यात आलेले नाही। मंत्रालयाने उघडलेली खाती रोहियो अंतर्गत काम करणाऱ्या जॉब कार्डधारकांची नोंद करताना त्यांची जातही केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाकडून नमूद केली जाते। त्या आधारे या मंत्रालयाकडून अनुसूचित जाती, जमाती आणि सामान्य अशी 3 खाती अस्तित्वात आणण्यात आली आहेत। त्यावर कामगारांचे वेतन जमा केले जात आहे। तिन्ही खात्यांमध्ये पुरेसे अनुदान जमा न केल्याने समस्या निर्माण होत असल्याची तक्रार कामगार आणि अधिकाऱ्यांनी केली आहे। निवडणुकीसाठी 2 निरीक्षक। महापालिका निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी एम.जे. हिरेमठ यांनी 2 निरीक्षकांची नियुक्ती केली आहे। प्रभाग क्रमांक 1 ते 29 साठी गीता कौलगी, मोबाईल क्रमांक 9448933533, तर 30 ते 58 वार्डांसाठी जिलानी मोकाशी, मोबाईल क्रमांक 8277934042 यांची नियुक्ती करण्यात आली आहे। आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये यासाठी हे अधिकारी लक्ष ठेवून असणार आहेत। निवडणुकीबाबत माहितीसाठी दोन्ही अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे। वीकेंड लॉकडाऊन मध्ये राजहंस गडावर बंदी। राजहंस गडावर वीकेंड लॉकडाऊन आणि सुट्टीच्या दिवशी जाण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी एम.जे. हिरेमठ यांनी दिली। कोरोना संसर्गाची भीती कायम आहे, यामुळे वीकेंड लॉकडाऊन सुरूच ठेवण्यात आला आहे। महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक असून या ठिकाणचे पर्यटक राजहंस गडावर मोठ्या संख्येने येतात। त्यामुळे शनिवारी आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी राजहंस गडावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे। याचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे। बेळगावसह 11 ठिकाणी सायन कॉलेज।
बेळगावसह राज्यातील 11 महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रातील सरकारी प्रथम दर्जा महाविद्यालयांमध्ये सायन्स कॉलेज सुरू करण्यात येणार आहे. उच्च शिक्षण खात्याने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांनी याबाबतची घोषणा केली होती. त्यानुसार 11 ठिकाणी सायन्स कॉलेज सुरू केले जाणार आहेत. त्याकरिता पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याची सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. सध्या उपलब्ध सुविधांचा वापर करून कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरुवातीला वाणिज्य आणि विज्ञान अभ्यासक्रम सुरू करण्यास उच्च शिक्षण खात्याने परवानगी दिली आहे. संध्या शक्ती योजनेअंतर्गत सरकारी प्रथम दर्जा महाविद्यालयात सायंकाळचे वर्ग सुरू केले जाणार आहेत. सायन्स कॉलेज सुरू करण्यासाठी आवश्यक प्राध्यापक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी प्रस्ताव पाठविण्याची सूचना उच्च शिक्षण खात्याने दिली आहे. बेळगावातील सरकारी प्रथम दर्जा महिला कॉलेजसह 11 ठिकाणी सायंकाळचे वर्ग सुरू केले जाणार आहेत. परराज्यातील विद्यार्थ्यांना कन्नड सक्ती नाही. राणी चेन्नम्मा विद्यापीठाच्या व्याप्तीत येणाऱ्या पदवी महाविद्यालयांमध्ये 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून केंद्र सरकारच्या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020चा अवलंब करण्यात येणार आहे. परराज्यातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना कन्नड विषय सक्तीचा असणार नाही, अशी माहिती कुलगुरू प्राध्यापक रामचंद्र गौडा यांनी दिली. वार्ता खात्याच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्र सरकारने शिक्षण पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. तज्ञ समितीच्या अहवालानुसार एकरूप शिक्षण पद्धत अंमलात आणली आहे. बदलत्या काळाची गरज लक्षात घेऊन कर्नाटकात नवीन शिक्षण धोरण अवलंबण्यात येणार आहे. 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून राणी चेन्नम्मा विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या पदवी महाविद्यालयांमध्ये याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. इनरव्हील क्लब ऑफ बेलगाम तर्फे राखी पौर्णिमा साजरी. इनरव्हील क्लब ऑफ बेलगाम तर्फे राखी पौर्णिमेनिमित्त कुमार बडिगेर या अंध शिक्षकांना राखी बांधून राखी पौर्णिमा साजरी करण्यात आली. या प्रसंगी क्लबच्या अध्यक्षा सुषमा शेट्टी यांनी प्रास्ताविक केले. बडिगेर यांनी आपल्याला क्लबच्या सदस्यांनी भाऊ मानले याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. क्लबतर्फे त्यांना जीवनावश्यक साहित्य देण्यात आले. या प्रसंगी सचिव सविता कद्दू, स्वाती उपाध्ये, अनुपा राजपूत, सुनंदा कर्लिंगनावर, सुनीता हणमशेठ यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होत्या. राजवाड गावात सरकारी जमिनीवर अतिक्रमण रोखण्याची मागणी. राजवाड तालुका खानापूर गावच्या मोहिशेत ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या सरकारी पड जमिनीत धारवाड येथील दोडमणी नामक रहिवाशाने राजवाड गावात तारेचे कुंपण घालून हक्क दाखवून कब्जा केला आहे. त्यामुळे राजवाड गावच्या नागरिकांची जनावरे गोठ्यात अडकून आहेत. शिवाय राजवाड गावच्या नागरिकांनाही त्रास देण्याचे काम संबंधित माणसाने केले आहे. तेव्हा तहसीलदारांनी याची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करावी. तसेच संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन राजवाड गावच्या नागरिकांना न्याय द्यावा, अशी मागणी राजवाड गावच्या नागरिकांनी निवेदनाद्वारे तहसीलदारांच्याकडे केली. निवेदन देताना माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबूराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली भाजप नेते विठ्ठलराव हलगेकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य ज्योतिबा रेमाणी, माजी सभापती सयाजी पाटील, तालुका पंचायत सदस्य बसू सानिकोप, सुरेश देसाई, प्रकाश गावडे, तानाजी गोरल, सुभाष चलवादी तसेच राजवाड गावचे रहिवासी उपस्थित होते. विद्यार्थ्यांसाठी बस पासचे वितरण सुरू. राज्यातील 9वी ते 12वीचे वर्ग 23 पासून सुरू झाले आहेत. मात्र विद्यार्थ्यांना राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून प्रवास करण्यासाठी अनुकूल व्हावे यासाठी कोणताही आदेश देण्यात आला नव्हता. अखेर मंगळवारी परिवहन मंत्री बी श्रीरामुलू यांनी दिलेल्या आदेशानुसार सेवा सिंधू पोर्टलवर मंगळवारपासूनच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दराने बस पास वितरण करण्यास प्रारंभ झाला आहे. बस पाससाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. विधानसौध येथे बी श्रीरामुलू यांनी मंगळवारी परिवहन खात्याची प्रगती आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईनद्वारे पास वितरित करण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिली. त्यानुसार राज्य परिवहन महामंडळाच्या मुख्य संपर्क अधिकाऱ्यांनी आदेशपत्रक जारी करत सेवा सिंधू पोर्टलवर 2021-22 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी बस पाससाठी अर्ज भरणा प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती दिली. तालुका विभागात लसीकरण मोहिमेची मागणी.
बेळगाव तालुका परिसरात लसीकरण मोहीम संपूर्ण झालेली नाही, त्यामुळे अनेक भागातील ग्रामस्थ लसीकरणापासून वंचित राहिलेले आहेत। याची दखल घेऊन अधिक प्रमाणात लस साठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन बुधवारी जिल्हाधिकारी MJ हिरेमठ यांना सादर करण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की तालुक्यातील ग्रामस्थ लसीकरण करवून घेण्यासाठी इच्छुक आहेत, परंतु त्यांना लस मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष पुरवावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। यावेळी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्यासह प्रकाश मरकाळे, ॲडव्होकेट श्याम पाटील, ॲडव्होकेट सुधीर चव्हाण, विकास कलघटगी आणि इतर सदस्य उपस्थित होते। पॅरालिम्पिक उद्घाटन सोहळ्यात क्रीडापटूंच्या समानतेचा संदेश। वर्षभराच्या विलंबाने होणाऱ्या टोकियो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेचा नॅशनल स्टेडियमवरील शानदार उद्घाटन सोहळा जगभरातील चाहत्यांनी अनुभवला। आम्हालाही पंख आहेत या संकल्पनेवर आधारित या सोहळ्यात सर्व क्रीडापटूंच्या समानतेचा संदेश देण्यात आला। काही आठवड्यांपूर्वीच ऑलिम्पिकचे यशस्वी आयोजन केल्यानंतर टोकियोमध्ये आता 5 सप्टेंबरपर्यंत पॅरालिम्पिकचे वारे वाहतील। जपानचे सम्राट नारुहिटो, आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीचे अध्यक्ष अँड्र्यू पार्सन्स या सोहळ्यासाठी उपस्थित होते। 2036 आणि 2040च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारत उत्सुक। IOCचे अध्यक्ष थॉमस बाक यांची माहिती। ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद मिळविण्यासाठी जगभरातील देशांमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळते। यामध्ये आता भारताची सुद्धा भर पडली असून 2036 आणि 2040 पैकी एका ऑलिम्पिकचे यजमानपद मिळविण्यासाठी भारताने उत्सुकता दर्शविली असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने मंगळवारी दिली। कोरोनाच्या सावटादरम्यानही ऑलिम्पिकचे यशस्वी आयोजन केल्यामुळे IOCवर कौतुकाचा वर्षाव होत आहे। 2040 ते 2032 पर्यंतच्या 3 ऑलिम्पिक स्पर्धा अनुक्रमे पॅरिस, लॉस एंजेलिस आणि ब्रिस्बेन येथे होणार आहेत। मात्र 2036 आणि 2040च्या स्पर्धेच्या आयोजनासाठी आतापासून अनेक राष्ट्रे पुढे येत आहेत असे बाख यांनी सांगितले। टोकियो पॅरालिम्पिक महासंग्रामात भारतीय पथकाचे नेतृत्व टेक चंदनकडे। टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्घाटन सोहळ्यात नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली। उद्घाटन सोहळ्यात 75 जणांनी कला सादर केली। दुसरीकडे मैदानही रिकामी होतं। गगनभेदी आतषबाजी केल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली। सर्वात आधी जपानचा झेंडा मैदानात आणला गेला आणि राष्ट्रगीत गायलं गेलं। त्यानंतर एक एक करत इतर देशाचा चमू मैदानात उतरला। विश्वचषक कसोटी साखळी स्पर्धेत भारतीय संघ अव्वल स्थानी। WTCच्या नवीन सीझनच्या पॉइंट टेबलमध्ये भारतीय संघ अव्वल आहे। वेस्ट इंडिजच्या पराभवाचा फायदा भारतीय संघाला झाला आणि तो 14 गुणांसह अव्वल स्थानावर पोहोचलेला आहे। इंग्लंड 2 गुणांसह या यादीच्या तळाशी आहे। माजी फुटबॉलपटू चंद्रशेखर यांचे निधन। भारताचे माजी फुटबॉलपटू चंद्रशेखर मेनन वय 85 यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले। गेले काही महिने चंद्रशेखर विविध आजारांनी ग्रासले होते। मंगळवारी कोची येथील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली। चंद्रशेखर यांनी 1962च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या भारतीय फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्व केले होते। चंद्रशेखर यांनी भारतीय संघाचे नेतृत्व पदही भूषविले। 1960च्या रोम ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय संघाचे ते सदस्य होते। 1958 ते 1966च्या काळात एकूण 25 सामन्यात त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले। स्थानिक फुटबॉलमध्ये 1965 या कालावधीत त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।